सैतान हा लबाड आहे, तो लबाडाचा बाप आहे येशूने सांगितले योहानच्या पुस्तकामध्ये, शुभवर्तमानामध्ये. आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीबद्दल तो मला फसवणार नाही असं चुकूनही मनामध्ये आणू नका. आपल्या पूर्वजांपासून, आदम आणि हव्वापासून तो ते करत आलेला आहे आणि शेवटच्या काळामध्ये ही त्याची कृती, हा त्याचा उपद्व्याप अधिक वाढलेला राहील हे येशूने सांगितलं. तुम्ही वाचून पहा मत्ती शुभवर्तमानाचा 24वा अध्याय, इतर काही भागामध्ये. जेव्हा शिष्यांनी विचारलं की प्रभू हे काळाचे चिन्ह कसे आहेत, कोणते, कसं समजावं, तेव्हा येशूने पहिले जे सांगितलं ते कोणतं सांगितलं? डिसेप्शन, म्हणजे फसवणूक होईल. सैतान हा फसवणारा आहे. 24वा अध्याय मत्तीचा आणि 24वा वचन. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश होतील व अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील की साधे तर निवडलेल्यास देखील फसवतील. फसवणारे लोक जे आहेत, खोटे संदेश, खोटे शिक्षक, पाखंडी मत सादर करणारे, चुकीचा शास्त्राचा अर्थ लावणारे, ते लेबल लावून येत नाही की तुम्ही खोटा संदेशदार आहे. येतो का तसा? तो कसा येतो? मेघाच्या रूपाने येतो. साडसोद पवित्र शास्त्रच हातात घेऊन येतो, त्याच्यातलेच वचन वाचून दाखवतो त्याच्या सोयीप्रमाणे, त्याचा विपरीत अर्थ काढतो. म्हणून डिसेप्शन किंवा फसवणूक हे शेवटच्या काळाचे चिन्ह आहे. आज तुम्ही जिकडे जाल तिकडे तुम्हाला हे दिसून येईल की ज्या शास्त्रात गोष्टी नाहीयेत, आतापर्यंत मंडळीने किंवा ख्रिस्ती लोकांनी कधी ऐकल्या नाहीत, पाहिल्या नाहीत आणि त्याप्रमाणे वागले नाहीत, अशा गोष्टी येऊन येतात. चिन्ह चमत्कार, रोग बरे करणे. तुम्हाला ते शब्द ऐकला असेल, प्रॉस्पेरिटी गॉस्पल, म्हणजे इथंच तुम्हाला देव सर्व काही देतो. तुम्ही देवाचे लेकर आहात ना, मग तुम्हाला कमी काय पाहिजे? काहीच नको, सर्व काही देव तुम्हाला देईल. तुम्ही देवाला द्या, देव तुम्हाला 100 पडतील, असं ते सांगतात. त्याला शास्त्राचा काहीच आधार नाहीये, परंतु त्याकडे लक्ष जर दिलं तर आपल्याला समजेल. शेवटच्या काळामध्ये जे खोटे संदेश आहेत ते निघालेले आहेत प्रियांनो, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आपली फसवणूक अगदी सहज जारीच आहे असं समजत. जर शास्त्राकडे लक्ष नाही, शिक्षणाकडं, सिद्धांतांकडे, आपल्या जे स्थापित झालेले सिद्धांत आहेत मंडळांमध्ये, इव्हॅन्जेलिकल चर्चमध्ये, त्याच्याकडे दुर्लक्ष जर तुम्ही केलं तर हे बाहेरचं शिक्षण आत येईल आणि ते जसं काही शास्त्राचंच आहे असा ते भास करून देतील आणि फसवणूक. डोंट बी डिसीव्ड. फसवण्या जाणं ही चांगली गोष्ट नाही, ती नाशक आहे. म्हणून ती इतकी गंभीर आहे. मी कोणतेही खोटे सिद्धांत, खोटे शिक्षणामध्ये राहीन, काही करेन आणि शेवटी मी देवाच्या राज्यात जाईन ह्या भ्रमात राहू नये. शास्त्राचं शिक्षण आहे तर